माननीय उद्धव ठाकरे हे खरं बोलतात. हे सत्य आहे की त्यांनी जो गळ्यात धोंडा बांधून घेतलेला आहे सध्या शिवसेनेच्या नावाखाली, तो धोंडा त्यांना बुडवणार आहे. त्यांनी म्हणजे कसं आहे की वेशेच्या गळ्यात मणिहार आणि पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, अशा प्रकारचं धोरण भाजपच्या अमित शहानी राबवलं. अमित शहांचं म्हणतो मी, भाजप म्हणत नाही, अमित शहांचं म्हणतो. आणि त्याला सगळे हे त्याच्या मागे मेंढरासारखे गेले. सच्चा मित्र त्याने खरोखर गमावला. हिंदुत्ववादी प्रखर, ज्याने भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मार्गाने नेलं, ती शिवसेना आहे. भाजपचं हिंदुत्व नाही आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला हिंदुत्वाचा मार्ग दाखवला, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. त्याच्यामुळे ते जे म्हणतात उद्धवजी, ते खरं आहे की तुम्ही मातोश्रीची बदनामी थांबवा. मातोश्री हे हिंदुत्ववादाचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. तुम्ही अडाणीच्या घशात मुंबई घालण्याचं तुमचं कारस्थान थांबवा आणि जरूर मातोश्रीवरती आम्ही त्यांना मातोश्रीच्या गेटवर त्यांचं स्वागत करू आणि अगदी व्यवस्थित आतमध्ये सन्मानानं घेऊन येऊ. मी तर कलानगरच्या गेटवर जाईन त्यांना आणायला. पण हे थांबवा. महाराष्ट्राची बदनामी आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या राज्याची, ठाकरे कुटुंबाची बदनामी, मातोश्रीची बदनामी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची बदनामी करता, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलं. आणि त्यासाठी तुम्ही राजकारणासाठी देवेंद्रजी आमचे व्यक्तिगत असण्याचं कारण नाही. आम्ही ते व्यक्तिगत शत्रुत्व कधी राजकारणामध्ये आणलंही नाही. भाजपने आणायला सुरुवात केली मोदी, विशेषतः शहा राजकारणात आल्यापासून दिल्लीच्या. आम्ही तेवढ्या कोत्या मनाचे आणि दुष्ट बुद्धीचे नाही, हे देवेंद्रजींना चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबरोबर असलेली मैत्री कशी जपली हे एका मुलाखतीत सांगितलं. त्यांनी म्हटलं की 2017ला आम्ही महापौर मुंबईचा भाजपचा बनू शकलो असतो, पण एकनाथ शिंदे आमच्याकडे आले, आम्हाला विनंती केली. उद्धव ठाकरेंनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय, ते चहाही पीत नाही, अशा पद्धतीची माहिती दिली. हे अतिरंजित आहे. हे अतिरंजित आहे. राजकारणामध्ये देवाणघेवाण होत असते ना. हे राजकारणामध्ये आणि आम्ही ते एकत्रच होतो, शिवसेना भाजपा युती. महापालिका आम्ही वेगळ्या लढलो असू कदाचित, पण आमचा जो संबंध होता भारतीय जनता पक्षाबरोबर, हे चांगलं नातं होतं त्यावेळेला. आणि हे ज्या अतिरंजित गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी थांबवायला पाहिजे. कोण कशाला कोंडून घेत आहे, कोण कशाला चहा पित नाही, अमुक पित नाही, तमुक पित नाही, अशा गोष्टी कधी घडतात का त्या जीवनात? आज दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात या गोष्टी घडत आहेत. कोणी एबी फॉर्म घेत आहे, कोणी रस्त्यावरती येऊन छाती पिटत आहे. असं बोलू नये त्यांनी. इंजिनमध्ये बसून मुंबईच्या सगळ्या विरोधकांना मशालीने जाळून टाकू, राज ठाकरे यांचा हा विधान आहे. त्यांनी एका शाखेच्या भेटीदरम्यान फार उत्तम बोललेत. ते ठाकरेंसारखंच बोललेत. महाराष्ट्राच्या विरोधकांना इंजिनमध्ये बसून अख्ख्या मुंबईमध्ये जाळून टाकू. आज संध्याकाळी शिवतीर्थावर सभा आहे, त्याच्यामध्ये याचे पडसाद उमटतील, ते बोलतील. रावसाहेब, शिवसेनेचा लालबाग परळमधला एक जुना जाणता चेहरा माजी आमदार दगडू सपकाळ हे शिंदे शिवसेनेत आता थोडासा जुने जाणते निष्ठावान जे असतात ते पक्षांतर करत नाहीत. निष्ठावान जो असतो तो कधी पक्षांतर करत नाही. तो कुठल्याही लोभाला मोहाला बळी पडत नाही. कदाचित त्याला एखाद्या विषयाची त्याला संताप आला असेल, पण तो थांबतो. ज्याच्या मनात पहिल्यापासून स्वार्थचा अंकुर फुटलेला आहे, ते कधीतरी सगळेच. एकनाथ शिंदे हे निष्ठावानच होते ना, छगन भुजबळ निष्ठावानच होते, राणके निष्ठावान होते, आणि आता जे त्यांच्याबरोबर गेलं लटांबर आहे तेही स्वतःला निष्ठावानच म्हणत आहे.